नमस्कार इश्टानो, कालूच आमी व्हिडिओ काढलेलो अंजुना जे इनलिगल डेमोलिशन केल्लेले मायकल लोबो आणि डेलायला लोबोन आणि तेजेर आमी लोकांक रेकमेंड केल्लेले की तेंचेर क्रिमिनल ट्रेसपासिंगाची कंप्लेन फायल करा म्हणून। आणि त्या व्हिडिओन आमी एक मेन्शन केल्लेले की डिसेंबर 2024 गव्हर्नमेंट ऑफ गोवान एक गॅजेट पब्लिश केल्लेले मेथडोलॉजी प्रोसिजर इनलिगल अनऑथरायज्ड स्ट्रक्चर डिमोलिशन कशें एक्झिक्यूट करपाचें ते। सो खुबशा लोकांनी आमकां सांगले की आमकां थोडे डिटेल्स दिया म्हणून अबाउट दॅट गॅजेट। तर आयच्या व्हिडिओन आमी ते डिमोलिशन कसो करप मेथडोलॉजी गव्हर्नमेंटान सेट केला आणि गॅजेट केला तो रीड आउट करून दाखयता। आणि ह्यो जेन्ना रीड आउट करतले तेन्ना तुमकां न्हू आनी एक ऑप्शन दिसतले की हेंचेर आनीक कश्यो कंप्लेन फायल करपाक मेळटल्यो त्यो आनी तुमी करूंकूय जाय। सो सुरवात करूया इश्टानो। So this is official gazette series 3 number 39 published on 26 December 2024. ह्या दिसा हो गॅजेट पब्लिश जाल्लो तितून इट हॅज बीन पब्लिश बाय डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू। फर्स्ट पॅरा कितें म्हणटा तो रीड करता आनी मागीर फास्ट रन करया। द ऑनरेबल सुप्रीम कोर्ट हॅज ऑन वेरियस ओकेजन्स issued directions and guidelines concerning the demolition of unauthorized constructions, emphasizing adherence to due procedures and principles of natural justice. District magistrate, as part of the district administration, play a critical role in implementing these directions and ensuring compliance with court's instructions. मागीर ते खंयच्या कोर्टाच्या आउटकमाक लागून हो प्रोसिजर अडॉप्ट जालो ते सगळे मेन्शन्ड आसा। मागीर कमिंग टू दिस, in view of these directions which are issued by the Honorable Supreme Court in exercise of powers bestowed in it under Article 142 of the Constitution, all district magistrates and local authorities are hereby directed to meticulously follow the following guidelines. तितून A, notice for demolition. Notice for demolition कशी दिवपाक जाय, कितले दिसांची पिरियड दिवपाक जाय ते सगळे लिस्टेड आहा। थोडे रीड करूया। फर्स्ट कितें म्हणटा, नो डिमोलिशन शॅल बी कॅरीड आउट विथआउट अ प्रायर शो कॉज नोटीस रिटर्नेबल आयदर इन अकॉर्डन्स विथ द टाइम प्रोवाइडेड बाय द लोकल म्युनिसिपल पंचायत लॉज और विथिन 15 days टाइम फ्रॉम द डेट ऑफ सर्व्हिस ऑफ सच नोटीस विच एवर इज लेटर। सगळ्यान लेट कितें येता पळय ते कन्सिडर करपाचें। सेकंड, the notice shall be served upon the owner occupier by a registered post AD. Additionally, the notice shall also be affixed conspicuously on the outer portion of the structure in question. Register AD करच्या करून notice त्या स्ट्रक्चराचेर अफिक्स करपाक जाय। थर्ड कितें म्हणटा पळय, the time of 15 days stated herein above shall start from the date of receipt of the said notice. म्हणजे यांच्या लेटराचेर जी डेट असता पळय ती डेट कन्सिडर जावची ना, त्यांका लेटर केन्ना पावले थंयसरल्यान 15 दीस चालू। आणि डुप्लिकेशन किंवा बॅकडेटिंग जावपाक जायना म्हणून फोर्थ पॉइंट आहा। पॅरलली नोटीस धाडली का ईमेल त्यांच्यानी कलेक्टर डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटाक धाडपाक जाय ऑथॉरिटीन। फिफ्थ आनी एक आसा तितून ते नोटिसान डिस्क्रिप्शन दिवपाक जाय, नेचर ऑफ इनलिगल अनऑथरायज्ड कन्स्ट्रक्शन, मागीर कितें कितें आसतले ग्राउंड्स फॉर डेमोलिशन ते सगळे मेन्शन केल्लेले आहा नोटिफिकेशनान। बी जे आसा पळय पर्सनल हियरिंग तांकां प्रत्येकाक ग्रांट करपाक जाय, तेजे प्रोसिजर लेट डावन केल्लो आसा। सी, फायनल ऑर्डर विथ डिटेल्स डिटेलिंग जस्टिफिकेशन फायनल ऑर्डर येवपाक जाय। मागीर डी, एन ऑपॉर्च्युनिटी ऑफ अपिलेट एंड ज्युडिशियल स्क्रुटिनी टू द फायनल ऑर्डर। अपिलेट ऑथॉरिटी कोण आसतली ती मेन्शन करपाक जाय, तांकां अपिलाक वचपाक ऑपॉर्च्युनिटी दिवपाक जाय। मागीर ई आसा, प्रोसिडिंग्स ऑफ डिमोलिशन। जर हे सगळे प्रोसिजर फॉलो करून डिमोलिशन करचेच पडटा जाल्यार डिमोलिशन कशें करप पळय तेजी गायडलायन्स दिल्लेली आहा इश्टानो। आणि ही इंटरेस्टिंग आहा, हे वाचतकूच तुमकां एडिशनली आता ग्राउंड्स मेळटले आनी एक सेपरेट कंप्लेन मारपाक हेंचेर। हे सगळे ऑथॉरिटीज, कॉन्ट्रॅक्टर, MLA, शेजारचो MLA जो मावडे येयल्लो हेंचेर सगळ्यांक आनी एक कंप्लेन मारूंक मेळटली तुमकां आतां। कशी ती पळया इश्टानो। प्रोसिडिंग्स ऑफ डिमोलिशन, The proceedings of demolition shall be videographed and the concerned authority shall prepare a demolition report giving the list of police officials
and civil personnel that participated in the demolition process, video recording to be duly preserved खंय. म्हटल्यार त्यांची नावां सकट येतली आता पुलीस ऑफिशर्स आणि बाकीचे ऑफिशर्स आसलेले त्यांचे. The said demolition report should be forwarded to the Director of Panchayat, Chief Officer, Municipal Commissioner by email and shall also be displayed on the digital portal. एक डिजिटल पोर्टलूय क्रिएट करपाक जाय म्हणून वयर मेन्शन्ड आसा. आता जर यांच्यानी अशें करूंक ना जाल्यार कितें जातलें तें पळया. The authorities shall strictly comply with the aforesaid directions issued by the Honorable Supreme Court. Any violation of any of the directions would lead to initiation of contempt proceedings in addition to the prosecution खंय. तुमची फक्त कंप्लेन करपाची वाट आसा, टाइम आसा. त्याच्या उपरांत सरळ सरळ कंटेम्प्ट ऑफ कोर्ट प्लस प्रोसिक्युशन जावपाची शक्यता आहा इश्टानो. आणि वी शूड क्रिएट एन एक्झाम्पल ऑफ दीस. आमी ही ऑपॉर्च्युनिटी कशीच सोडपाक जायना. पूण हितून एक कॅविएट आसा, एक कंडिशन आसा. ते म्हटले कितें, बिफोर गोईंग टू दॅट, प्रोसिक्युशन आणि कंटेम्प्ट ऑफ कोर्ट फुडें पॅरेग्राफ पळय कितें म्हणटा. Further, it is informed that if the demolition is found to be in violation of the orders of the Honorable Supreme Court, the officers concerned will be held responsible for reinstitution of demolished property at their proper personal cost in addition to payments of damages खंय. म्हटले तुमचे जे मोडला पळय ते गव्हर्नमेंट ऑफिसर्स येयल्लेले पळय त्यांच्या खर्चाचेर परत बांदूंक मेळटले. एड टू दॅट डॅमेजाचे कॉस्ट सुद्धा तुमकां दिवचे पडटले त्या ऑफिसरांक. पूण ती एक कंडिशन जी आसा पळय, ज्या कंडिशनान हे सगळें लागू जावचें ना, ते म्हटल्यार द अबाव डायरेक्शन्स विल नॉट बी एप्लिकेबल इफ देर इज एन अनऑथरायज्ड स्ट्रक्चर इन एनी पब्लिक प्लेस such as road, street, footpath, abutting railway line or any river body or water bodies, and also to cases where there is an order for demolition made by a court of law. हे अंजुनाच्या मॅटरान एप्लिकेबल जातलेशे म्हाका तरी दिसना, आमकांय दिसना. कित्याक तर तो जागो प्रायव्हेट प्रॉपर्टी आसलेलो, गव्हर्नमेंटान एक्वायर करूंक नासलेलो. सो बेसिकली यांच्यानी प्रायव्हेट प्रॉपर्टीन वचोन इनलिगली डिमॉलिशन केले, सेईंग दॅट इट इज हायकोर्ट्स ऑर्डर आणि आम्ही इनलिगल आणि अनऑथरायज्ड कन्स्ट्रक्चर्स जे आसा ते डिमॉलिश करता म्हणून. सो हो एंटायर गॅजेट नोटिफिकेशन गायडलायन्स एप्लाय जातली. ते कोण अर्निंग ऑफिसर्स असलेले त्यांच्या आता नोकरेचेर येऊ शकता. कंटेम्प्ट ऑफ कोर्ट प्लस प्रोसिक्युशन प्लस पर्सनल खर्चान तुमचे जे कितें स्ट्रक्चर्स डिमॉलिश केला ते परत बांदून दिवचे पडटले हांकां. तुम्ही फक्त प्रोसिडिंग्स इनिशिएट करा इश्टानो. लेट्स नॉट लीव दीस ऑपॉर्च्युनिटी. कितें गोंयकार तांकां दाखोवन दिवया. आमकां ग्रांटेड घेतला न्हय हेंच्यांनी, दाखोवन दिवया हांकां. विचार करा इश्टानो. देव बरें करूं.